नमस्कार. आयुर्वेदामध्ये एक छान श्लोक आलाय बरं का. सप्तरात्र प्रयोगेण भवेत कांचन सन्निभम. म्हणजे 7 रात्री जर एक औषध तुम्ही वापरलं तर त्वचा कांचन म्हणजे सोन्यासारखी तेजस्वी होते. आता हे प्रॉमिस कुठल्या कंपनीचं नाहीये, तर आयुर्वेदाचा अभ्यास करणाऱ्या संशोधकांचं, ऋषीमुनींचं आहे. यावेळी मी ठरवलं की या स्पेशल औषधाचा आणि हे जे प्रॉमिस आहे 7 डेज चॅलेंज, त्याचा अनुभव स्वतःवर घेऊन पाहायचा. हे औषध आहे कुंकुमादी तेल. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं अर्हम आयुर्वेदमध्ये. मी डॉक्टर स्मिता बोरा, आयुर्वेद तज्ज्ञ. तसं पाहिलं तर मी त्वचेबद्दल खूप अभ्यास करते, माझ्या पेशंट्सना त्याचं गायडन्स करते आणि तुमच्याबरोबर शेअर पण करते. पण स्किन केअरच्या बाबतीत मी स्वतः फारशी काळजी घेऊ शकत नाही. काही लोकांना रोज वेगवेगळे सिरम्स, क्रीम्स, फेस पॅक वापरण्याची आवडच असते. सतत त्वचेची काळजी घ्यायला त्यांना उपजत आवडतं. आणि मला मात्र वेळ मिळाला की लिहायला, वाचायला खूप आवडतं. जेवढी गरज आहे तेवढीच काळजी मी घेते. पण रोज काहीतरी लावणं किंवा स्किन केअर रुटीन फॉलो करणं माझ्याकडनं फारसं होत नाही. काय झालं की मी मागच्या महिन्यात कैलास मानसरोवर यात्रा करून आले. तिथलं बर्फ, बोचरी हवा, ऊन, सतत प्रवास, जागरण याचा परिणाम स्किनवर लगेच दिसायला लागला. स्किन खूप डल झाली, खूप टॅन झाली, ग्लो कमी झाला. मोठा प्रवास केला तर हा अनुभव आपल्यापैकी अनेकांनी घेतलेला असेलच. आता मात्र स्किनसाठी काहीतरी करायला पाहिजे असं मी आल्यावर ठरवलं. खरं तर गेली जवळजवळ 30-32 वर्ष म्हणजे 1993 मध्ये BMS ला ऍडमिशन घेतल्यापासून मी आयुर्वेदाचा अभ्यास करते आणि औषधीकरण हे सुद्धा मी अगदी तेव्हापासून करते. माझ्या आवडीचा विषय आहे औषधीकरण. या अनुभवातून तयार झालेली खूप प्रॉडक्ट्स आहेत आणि आजपर्यंत हजारो लोकांनी त्याचा खूप छान फीडबॅक दिलेला आहे. त्यापैकी 2 प्रॉडक्ट मी या 7 डेज चॅलेंजसाठी निवडले. पहिलं सुवर्णलेप आणि दुसरं कुंकुमादी तेल. आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये या दोन्हीची फलश्रुती सांगितली आहे. त्यामुळे त्वचेची कांती इन्स्टंट किंवा 1 आठवड्यात 7 दिवसात वाढते असं प्रॉमिस केलेलं आहे. फलश्रुती म्हणजे एखाद्या औषधाचा वापर केला तर त्याचा रिझल्ट कसा मिळतो याचं वर्णन म्हणजे फलश्रुती. मग मी सुरुवातीला माझा एक फोटो काढला आणि 7 डेज चॅलेंज सुरू केलं. दररोज संध्याकाळी ओपीडीतून घरी गेलं की गरम दुधामध्ये हा सुवर्णलेप मिक्स करून 10 मिनिटं चेहऱ्यावर लावून ठेवला आणि रात्री झोपण्यापूर्वी 5 मिनिटं कुंकुमादी तेलाचा चेहऱ्याला खूप छान मसाज पण केला. सलग 7 दिवस हे केलं आणि 7 दिवस पूर्ण झाल्यानंतर पुन्हा फोटो घेऊन मीच पाहिला तेव्हा खूप छान रिझल्ट दिसला मला. चेहरा फ्रेश दिसायला लागला, टॅन मूळ म्हणजे खूप कमी झाला आणि ग्लो पण आला होता. त्यामुळे माझा स्वतःचाच कॉन्फिडन्स आणखी वाढला. तुमच्यापैकी सुद्धा अनेक जणांनी आपलं कुंकुमादी, सुवर्णलेप ही दोन्ही प्रॉडक्ट नक्की वापरले आहेत, त्याचा अनुभव सुद्धा घेतलाय. तर तुमचा फीडबॅक कमेंट्समध्ये इतरांना सुद्धा कळवा, ज्यामुळे लोकांचा आयुर्वेदावरचा किंवा अशा औषधांवरचा विश्वास आणखी दृढ व्हायला मदत होते. आता हा फरक कसा काय पडतो तर ते पाहूया. भैषज्य रत्नावलीमध्ये सांगितलं या औषधाविषयी, कुंकुमादीविषयी. नीलिका पीडका व्यंग अभ्यंगादेव नाशेत सप्तरात्र प्रयोगेण भवेत कांचन सन्निभम. आणि मग म्हटलंय कुंकुमाद्यम इदम तैलम अश्विभ्याम निर्मितम पुरा. म्हणजे अश्विनी कुमार या देवांच्या वैद्यांनी तयार केलेल्या या कुंकुमादी तेलामुळे व्यंग म्हणजे पिगमेंटेशन, पीडका म्हणजे पिंपल्स, काळी वर्तुळं आणि त्वचेवरचे डाग कमी होतात आणि 7 दिवसात त्वचा चमकू लागते असा याचा अर्थ. आता नेमकं या तेलामध्ये अशी कुठली औषधं आहेत ज्यामुळे हे तेल इतकं स्पेशल होतं? तर अर्थात सगळ्यात महत्वाचं औषध आहे त्याचं कुंकुम, ज्याच्यावरनं याचं नाव आहे कुंकुमादी. कुंकुम म्हणजे केशर. तर याच्याविषयी आयुर्वेदात म्हटलंय तिक्तम वमिहरम वर्ण्यम व्यंग दोष त्रयापहम. वर्ण्य म्हणजे त्वचेचा वर्ण सुधारणारं, डाग, काळपटपणा, पिगमेंटेशन कमी करणारं. इतिहासात क्लिओपात्रानं सुद्धा आपल्या स्किन केअरमध्ये किंवा सौंदर्याच्या रुटीनमध्ये केशर वापरला असा उल्लेख आहे. केशरामध्ये क्रॉसिन आणि सॅफ्रनॉल असे 2 ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट असतात ज्यामुळे त्वचेचा रंग सुधारतो. फायटोथेरपीमध्ये एक रिसर्च झाला होता, त्यामध्ये सुद्धा मेलॅनिन सिंथेसिसवर याचा रिझल्ट छान मिळतो असं सिद्ध झालेलं आहे. म्हणून कुंकुमादी तेलाचा जो रिझल्ट आहे तो सगळ्यात महत्वाचा अवलंबून असतो केशरची क्वालिटी कशी आहे त्यावर. दुसरं महत्वाचं द्रव्य आहे मंजिष्ठा. मंजिष्ठा सुद्धा खूप प्रसिद्ध आहे, वर्ण्य, रक्तप्रसादक औषधी आहे. यामुळे अँटीफंगल, अँटीमायक्रोबियल ऍक्शन होते. त्वचेचं इन्फ्लमेशन म्हणजे सूज किंवा पिंपल्समध्ये होणारं इन्फेक्शन कमी होतं. त्यामुळे पिंपल्समुळे राहिलेले डाग किंवा जखमा, खड्डे भरून यायला मदत होते. तिसरं यातलं महत्वाचं औषध आहे रक्तचंदन. हे सुद्धा वर्ण्य आहे, त्वक प्रसादन आहे, जखमा भरून आणणारं आहे. त्वचेतली उष्णता, लालसरपणा, टॅन कमी करणारं औषध आणि खूप प्रसिद्ध आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे.
याशिवाय याच्यामध्ये दशमूळ आहे, पद्मक आहे, वाळा आहे, लाक्षा आहे, अनेक औषधी द्रव्य आहेत. लाक्षा म्हणजे हातापायांना लावण्याचा जो आलता असतो ना, त्याविषयी ग्रंथामध्ये म्हटलंय अलक्तको गुणैस्तद्वत विशेषाद व्यंगनाशन. हा व्यंग म्हणजे वांग, म्हणजे त्वचेची दुरुस्ती करण्यासाठी आणि पिगमेंटेशन कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे लाक्षा. आता ही सगळी झाली या औषधातली महत्वाची इन्ग्रेडियंट. कुठलंही औषध बनवताना त्यातलं रॉ मटेरियल महत्वाचं असतंच, पण तेवढीच महत्वाची असते त्याची बनवण्याची पद्धत किंवा प्रोसेस. सध्या घरोघरी फेस पॅक, काही घरगुती औषधं, तेल बनवण्याचे प्रयोग चालतात आणि मोठ्या प्रमाणात लोक बिनधास्त त्याची विक्री सुद्धा करतात, कुठलाच अनुभव अभ्यास नसताना सुद्धा. फक्त इकडचं तिकडचं ऐकून औषधं एकत्र केली की कंपनी चालू. कुठलंही औषधी तेल बनवणं म्हणजे फक्त औषधी तेलात उकळणं नसतं. एकतर औषधांसाठी जे रॉ मटेरियल लागतं त्याची परीक्षा करून घ्यावी लागते, कारण एकाच नावानं बरीच औषधं बाजारात मिळतात. त्यातली खात्रीशीर शुद्ध औषधं निवडणं, त्याची क्वालिटी तपासणं ही झाली पहिली पायरी. दुसरं म्हणजे प्रत्येक औषधाचं प्रमाण खूप महत्वाचं आहे आणि जर आपल्याला परफेक्ट रिझल्ट हवा असेल तर त्याला शास्त्रीय निकष लावून काटेकोरपणे बनवणं ही एक आणखी महत्वाची प्रोसेस आहे. कुंकुमारी तेलासाठी आपण आता पाहिली ती सगळी औषधं लागतात. मोठ्या प्रमाणात दूध लागतं. औषधी काढे, शुद्ध तिळतेल हे वापरून अनेक टप्प्यांमध्ये याची बनवण्याची प्रोसेस केली जाते. आमच्याकडे तर एक बॅच 3-3, 4-4 दिवस कंटिन्युअस चालते. यामध्ये मी बदाम तेल सुद्धा ऍड करते, त्यामुळे सुरकुत्या किंवा जर स्किन लूज पडली असेल तर ती टोनिंग व्हायला सुद्धा मदत मिळते. अशी योग्य प्रोसेस केली तर हे तेल आहे ना कुंकुमारी, ते सूक्ष्मगामी होतं, म्हणजे त्वचेच्या सूक्ष्म सेलपर्यंत पोहोचण्याची त्याची क्षमता वाढते. आज बाजारात खूप क्रीम्स आहेत, स्किन प्रॉडक्ट्स आहेत, पण त्यांचा रिझल्ट मी अनेक वेळा पाहिले पेशंट्समध्ये की वरवरचा असतो, तात्पुरता असतो, बंद केलं की पुन्हा पहिल्यासारखी होते स्किन. पण आयुर्वेदातलं हे औषध आहे ना, हे थेरापेटिक फॉर्म्युलेशन आहे, हे कॉस्मेटिक नाही, म्हणून याचा रिझल्ट तुम्हाला आतून दिसतो, मुळापासून दिसतो. कुंकुमारी तेलावर सुद्धा खूप रिसर्च झालेला आहे. ग्रीन फार्मसीमध्ये एक पब्लिश झाला होता अभ्यास, त्यात मेलाझ्मा, ॲक्ने स्कार्स, हायपर पिगमेंटेशन याच्यामध्ये खूप विजिबल डिफरन्स दिसलाय. CCRS मध्ये पण यावर अभ्यास झालाय. त्यामुळे त्वचेचं कोलॅजेन किंवा इलॅस्टिसिटी, ओव्हरऑल स्किन क्वालिटी सुधारते हे सिद्ध झालेलं आहे. मला स्वतःला म्हणा किंवा हजारो पेशंट्सना याचा खूप छान फायदा मिळालाय. पण तरी तुमच्या मनात प्रश्न येईल की माझ्या स्किनसाठी हे चालेल का? तर हो, सगळ्या प्रकारच्या स्किनसाठी चालेल. तुमची स्किन ड्राय किंवा खूप सेन्सिटिव्ह असेल तरी तुम्ही हे वापरू शकता. बरेच जण मला विचारत असतात की पुरुष वापरू शकतील का? नक्कीच, स्त्री, पुरुष, मुलं, मुली सगळ्यांसाठी हे योग्य आहे. पिंपल्स असतील तर वापरायचं का? हो, वापरू शकता. पण जर खूप ऑइली स्किन असेल, खूप ऍक्टिव्ह ॲक्ने असतील तर आधी थोडी ट्रायल घेऊन पहा आणि सूट झालं तर नंतर कंटिन्यू करा. सुरकुत्या आणि पिगमेंटेशन मध्ये वापरू का? तर हो, या दोन्ही प्रॉब्लेम्समध्ये याचे जबरदस्त रिझल्ट दिसतात आणि आतापर्यंत असंख्य पेशंट्सनी मला याचं बिफोर आफ्टर असे फोटोसहित फीडबॅक दिलेले आहेत. कसं वापरायचं? तर अगदी सोपी पद्धत आहे वापरण्याची. रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवा आणि अगदी 3 ते 5 थेंब कुंकुमारी तेल, जास्त नाही, गळ्यापासून वरच्या दिशेनं हलक्या हाताने मसाज करा. तेल रात्रभर त्वचेवर राहू द्या, जिरू द्या. जर जुनाट तक्रारी असतील तर तुम्हाला अर्थात ही औषधं जास्त काळ वापरावी लागतात. 3-4 थेंब रोज वापरलं तर एवढी छोटी बाटली तुम्हाला महिना, 1.5 महिना पुरते. सध्या सगळीकडे केमिकल्स, वेगवेगळ्या मल्टीनॅशनल कंपन्यांची स्किन केअर प्रॉडक्ट्स यांचा अगदी महापूर आहे आणि अशा गर्दीमध्ये सुद्धा आयुर्वेद अशा औषधांमुळे वेगळा उठून दिसतो, कारण आयुर्वेदाची फॉर्म्युलेशन सुरक्षित आहेत. हजारो वर्षांपासून त्याचा अनुभव घेऊन ती प्रूव्ह झालेली आहेत. म्हणून आपण विश्वासानं अशी औषधं अगदी बिनधास्त दीर्घकाळ वापरू शकतो. तर केमिकल सोडा आणि आपल्या त्वचेला द्या आयुर्वेदाचं शास्त्रीय आणि संपूर्ण पोषण. या औषधासंदर्भात तुमचा काही अनुभव असेल तर तो सुद्धा कमेंट्समध्ये नक्की लिहा. आजचा व्हिडिओ कसा वाटला हेही मला कळवा. चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर अवश्य करा. भेटूया पुढच्या व्हिडिओतून. शुभम भवतु. धन्यवाद.